אוקיי, so here's the תפילה. आपण चालू करूया BCR दिशमाय नासे ונצליח. फर्स्ट ऑफ ऑल वी थँक अकादश बारुख हू आपल्याला एवढी चांगली अपॉर्च्युनिटी दिली पुन्हा तोराचा अभ्यास करायला. किती इम्पॉर्टंट तोराचा अभ्यास सर्वांना माहिती आहे. पण समज जर आपल्याला माहीत असतं अजून किती इम्पॉर्टन्स आहे तर आपण दुसरं काही केलंच नसतं अख्खा दिवसामध्ये पूर्णपणे तोरामध्येच इन्वॉल्ड असतो. पण सध्या असे आपल्याला मेरिट येतो. अ, थोडा वेळ तरी तोराचा अभ्यास करायला 1 तास बसून तोराचा अभ्यास करायला. तर ती अपॉर्च्युनिटी सर्वांना नाही मिळत. आपल्याला मिळाली तर आपण घेतली पाहिजे. प्रत्येक क्षण तो चांगलाशी वापरला पाहिजे. आणि ऑफकोर्स आकाश बरुखू मला तो दराबा बोलला पाहिजे का आपली एवढी मोठी स्कूत एवढा मोठा स्कूत दिल मिळतो. कारण त्याचे वडील त्याच्यासाठी नमाज करतात म्हणून त्याला स्कूत मिळतं, त्याला मेरिट मिळतं. तर मग नाही का त्याला स्कूत स्वतःकडून ऑफकोर्स प्रत्येकाने ट्राय केलं पाहिजे, इच्छा पाहिजे. जसं बोलता इच्छा असेल तर मार्ग दिसेल. तर तसंच इच्छा पाहिजे आणि मेहनत केली पाहिजे, पण ॲट द सेम टाइम स्कूत तो मेरिट मिळतं जेव्हा तो त्याला वडिलांची नमाज असते तेव्हा. ए, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण आकाश बरोखला तो दराबा बोलतो. सेकंडली ऑफकोर्स עוסקים במלאכה, רב גבריאל טלकर. जे लक्ष देतात का सर्व बरोबर होईल, टायमावर होईल. पण ती माझ्या याच्यामुळे थोडा टाईम लेट झाला जास्तच. टेक्निकल डिफिकल्टीज बोलू शकता. एनिवे तर आणि ऑफकोर्स ऑफकोर्स तुला बरेच दादा तळकर ज्यांनी हा प्लॅटफॉर्म चालू केला झूमचा. ओके, सो लेट्स स्टार्ट ॲज युजल. वी स्टार्ट विथ अ स्मॉल प्रेयर. तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. יהי רצון מלפניך, אדוני אלוהי, שלא יארע דבר תקלה על ידי, ולא אכשל בדבר ההלכה, וישמחו בחבריי, ולא אומר על טמא טהור, ולא על טהור טמא, ולא ייכשלו חבריי בדבר ההלכה, ואשמח בהם, כי אדוני ייתן חוכמה מפיו, דעת ותבונה, גל עיניי ויביא איתם נפלאות מתורתך. विथ दिस स्मॉल प्रेयर आपण आपला अम, शिव चालू करूया. ऑफकोर्स आपण इकडे सोबत शिकतोय. मी काही काही शिकवायला नाही बसलोय कोणाला. हसदे असे मी तुमच्या सोबत मी पण शिकतोय सोबत. तर तो आपला लर्निंग प्रोग्राम आहे हा. आपण सोबत शिकतो इकडे येऊन. आणि शेअर करतो तुमच्यासोबत मी जे पण ऐकलंय, जे पण स्टोरीज आहेत, जे पण छान गोष्टी, खिदुशीम नाहीतर काय असेल ते मी ऐकलेलं असेल तुमच्यासोबत शेअर करतो इकडे सोबत. दॅट्स तो आपला प्लॅटफॉर्म इकडे. तर आपण मिशनावत साखीमध्ये आहोत. आपण बघितलं मिशनात साखीमध्ये पेसाखमध्ये खामेच काय असतं, खामेचचे कोणते कोणते प्रकार असतात आपण सगळे शिकलो. कधीपर्यंत खामेच खाऊ शकतो, केव्हापर्यंत नाही खाऊ शकत, कुठे खाऊ शकतो, ते सर्व आपण बघितलं आधीच्या मिशनातमध्ये पण. त्याच्याबद्दल आपण डिस्कस केलं होतं आदल्या 3 3rd चॅप्टरमध्ये पण. कोणते कोणते टाईपचे खामेच असतात आणि ते केव्हापर्यंत ते साफ केले पाहिजेत, केव्हापर्यंत घरातून काढले पाहिजेत त्याच्याबद्दल बोललो आपण. अम, आणि समज जर कोणते प्रत्येक टाईपचे कोणते वेसल्स असतील काय असतील त्याच्याबद्दल आपण बोललो. पण ऑफकोर्स आपण बिफोर वी स्टार्ट आपण बोलतो का जर आपण शिकू इथे तो असेल मेरिट רפואה שלמה להנא אלחנן בת סיוון עם כל חולי עמך ישראל, ज्यांना पण रिफुआची गरज आहे त्यांच्यासाठी हा स्कोत असू दे. उभा राहून द्या स्कोत मेरिट. आणि आणि जे पण हेल्दी आहेत त्यांना हेल्दी राहायची आपण आपण प्रार्थना करतो. आपण इच्छितो का सगळ्यांना हेल्दीच राहून दे. आणि परमेश्वरची सेवा करायसाठी हेल्थची खूप गरज असते. आणि जेवढी जास्त चांगली हेल्दी पर्सन असेल, हेल्दी माणूस असेल, ब्रीथ असेल तर तो जास्त चांगली सेवा करू शकतो. नाही का डिस्कोमध्ये नाचायसाठी त्याला जोर पाहिजे? ऑफकोर्स नाही. तर
तर ती आपल्याला पण इच्छा पाहिजे का, कशाला मला, मी नमाज करतो कशाला मला हेल्प हेल्प पाहिजे, म्हणजे मग परमेश्वरी सेवा करायला. मग हेल्थ मिळून पण माणूस परमेश्वरी सेवा नाही केली तर मग हसवे चलो, इट्स नॉट अ गुड साईन. तर मग आपण ती नमाज करतो. मग להבדיל בין חיים לחיים, आपण मी दिस שיעור בעילוי נשמת אבי מורי בן ציון בן שרה, אמי מורתי פנינה בבת אלישבע, שעלני כפרת משכבה. אה, אה, ירושה בת אלישבע, עזרא בן אלישבע, מכל מי ששוכב איתם, תהיה נשמתם צרורה בצרור החיים. तर प्रेयरची आपण इम्पॉर्टन्स दरवेळेला बोलतो. प्रेयर किती इम्पॉर्टंट असते, माणसाने पश्चाताप केला पाहिजे. हा पूर्ण महिना आपण पश्चातापमध्ये, तिसरी महिन्यामध्ये आपण स्टार्ट केलं असेल, लिखोतमध्ये लूल कंटिन्यू केलं 10 दिवस लिखोतमध्ये, योम किप्पूर पर्यंत. आणि नंतर योम किप्पूर चांगला झाला ऑफकोर्स सगळ्यांचा. लेट्स होप काका बघू आपल्यावर ए, ए, आपल्याला माफी करेल सगळ्या गोष्टींसाठी. आणि एक छान חידוש ऐकला मी, एक छान गोष्ट ऐकली, तुमच्यासमोर शेअर करू शकतो का. कशाला अम, ए, का कोणत्या स्कूतमध्ये मे बी तुम्हाला बोललो असे मला माहीत, पण फार छान आहे, पुढं रिपीट केलं पाहिजे आणि ती आठवण ठेवली पाहिजे आपण. का जेव्हा आपण यम किप्पूरमध्ये पश्चाताप करतो, पूर्ण दिवस आपण मलाखीम सारखा असतो किंवा एंजल सारखा राहतो. काहीच पाप नाही, सर्वजणची येचेरा नसते, बॅड इन्क्लिनेशन नसते, आणि सर्व पश्चाताप करत असतात ऑफकोर्स, खात नाही पित नाही काय नाही, एंजल सारखे होतात. आणि मग ए, एक वेळा एक वेळा योम किपूर संपतो, आणि आपण योम किपूर संपल्यानंतर शोफार वाजतो, आणि मग ते रुवा गदोला, आणि नंतर मग आपण अरवीत चालू करतो. ए, तर अरवीतमध्ये आपण अरवीत कशी चालू करतो. והוא רחום יכפר עוון ולא ישחית וירבה להשיב אפו. והוא רחום, he is merciful, יכפר עוון, and he will forgive us sins. तो प्रश्न असा येतो का, आत्ता तर योम किपूर संपलाय, ए, तर आता यम किपूर संपलेला आहे, आणि वेहू राहू मी खप्पे राबून, आणि आपण बोलतो का आकाश बाळको आपल्याला माफी करेल कोणत्या गोष्टींसाठी, कुठे पाप झालंय, आता यम किपूर संपलाय, आकाश बाळकोनी माफ केले आपल्याला. आणि अम, मग कसं काय, हाऊ इज इट, ते कसं काय मिस्टर होतं, आपण यम किपूर सबला बरोबर वेहू राहू मी खप्पे राबून, असं होऊ कसं शकतंय, कोणत्या ए, कशाला, कोणत्या आव्हान, कोणत्या पापांसाठी आपण माफी मागतो इकडे, का आकाश बरोबर माफी देईल, आता तर यम किपूर संपला. तर एम, एक राव आहे त्यांचं नाव मी बघतोय, पिशिस्ता, एक मिनिट, आय जस्ट वांट चेक. ते बोलतात का, एक्सप्लेन करतात, मला आठवलं तर मी सांगेन तुम्हाला नाव, इम्पॉर्टंट आहे ऑफकोर्स. ते बोलतात का, केव्हा आपण वेहू राहू मिखापे राहून, आपला काय आव्हान आहे, आपला काय पाप आहे, त्या वेळेला आपण कशाला माफी मागतोय. कारण प्रत्येक माणसाने मध्ये विश्वास नाही आहे का आकाश बरोबरने त्याला माफ केलं, आणि त्याच्यासाठी आपल्याला माफीची गरज आहे, आणि म्हणून आपण माफी मागतो. म्हणजे प्रत्येक माणसांनी पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे का आकाश बरोबरने आपल्याला माफ केलं, आणि अशाने पूर्ण सर्व गोष्टी माफ केले, आणि आता क्लीन स्लेट आहे आपली, पूर्णपणे रब केलेलं आहे, आणि पूर्णपणे माफ केलंय. पण
मी कोणाला तरी अख्खेदेश बोललो आणि तो मला बोलला बघ, फार नाईस, व्हेरी इंटरेस्टिंग. आणि तो याने ॲड केला, तो बोलला का प्रत्येक माणसाला नाही पाहिजे तो पूर्णपणे साफ होईल. का? कारण तो बोलला का, तो बोलेल का, हा मी पूर्णपणे साफ झालो, आता त्यामुळे एक पण पाप नाहीये माझ्या डोक्यावर, मी पूर्णपणे साफ झालो, वाव, आता मला सांभाळायला पाहिजे. आता मला सांभाळायला पाहिजे. आता मी खूप काळजी घेतली पाहिजे का माझ्या हातून एक पण पाप नाही होणार. आणि ते फार डिफिकल्ट आहे. ते फार डिफिकल्ट आहे. पण म्हणून तो बोलतो नाही 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 केलंच, मग आशेमनी पाप केलं नाही केलं माहित नाही, मला नाही वाटत. आणि म्हणून ए, ए, तेरा बोलतात का, तो वेहू राहूम पचा तो आपण बोलतो. आणि नंतर पुन्हा याच्यामध्ये पण बोलतो, ए, आपण त्याच्यामध्ये बोलतो, आरवीतमध्ये पण सेलाखलानू, अविनू, सेलाखलानू कशासाठी, कशासाठी सेलाखलानू, तर सेम थिंग, याच्यासाठी सेलाखलानू, का तुम्हाला माफ केलं त्याचा मला विश्वास नाहीये, मला विश्वास नाही बसत का माफी. Again, आता मी फाइंड आउट केलं, ओके, इज रासिमखा बुनी मेपिशिस्ता, त्यांनी हा खिदूश सांगितलंय. आणि ते बोलतात आहे इट्स बिग खिदूश. आणि प्रत्येक माणसाने पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे का आकाश बरोबरने त्याला माफ केलं. आणि त्या व्हॉट्स इन्वॉल्ड इन इट, त्याच्यामध्ये आता प्रत्येक माणसाचं काम आहे का तो साफ राहील. आणि ते दॅट्स नॉट एन इझी थिंग. आणि म्हणून राव राव सिम खाबून मी पेशिस्ता बोलतात का आपण वेहू राहो मी हप्पे राहोनी चालू करतोय आरवीत. आणि नंतर पण सेलाखलानू, का आपण म्हणजे मला माफ करू आमिदामध्ये पण मागतो. पण आपण नाही केला पाहिजे, आपण विचार केला पाहिजे का आकाश बरोबरने आपल्याला पूर्णपणे माफ केलंय. आणि आता नवीन वर्ष चालू झालंय, द क्लीन स्लेट. आणि आपण सांभाळलं पाहिजे का ती स्लेट क्लीन राहील. दॅट द दॅट्स द इकार, दॅट्स अ जॉब, तो आपला काम आहे. तर भाऊ हशेम, आपण विथ दिस हे आरा, विथ दिस ओर, हा लाईट जो आपला तिसरीमध्ये आपल्याला मिळालेला आहे, आपण कंटिन्यू केला पाहिजे विदाऊट टर्निंग अवे फ्रॉम फ्रॉम द आपला अटेन्शन न डायव्हर्ट करून आपण लक्ष दिलं पाहिजे आपण इकडे कशाला आहोत, आकाश बरोबरची सेवा करायला. आणि ती सेवा कशी करता येईल आपल्याला, जेव्हा आपण हेल्दी असू, जेव्हा आपण तोराचा अभ्यास करू आणि तो आपण इम्प्लिमेंट करू. आणि मग तोराचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला नाही कळणार का आपल्याला काय केलं पाहिजे. जसं काय माणूस कुठे चाललंय आणि त्याकडे मॅप नाही आहे त्याच्या त्या जागेचा, त्याकडे त्याला माहित नाही कुठे चाललंय, वेज नाही आहे, वेज बंद आहे. जसं इस्रायलमध्ये तुम्हाला माहिती आहे का कोणत्या कोणत्या जागेवर GPS बंद करून टाकलंय. तर त्याच्याकडे GPS नाही आहे, काय नाही आहे, आणि तो कुठे चालला त्यालाच नाही माहीत. तर मग तो तो आपला एक डिसएडव्हांटेज असतो. आणि त्याच्याने आउटलुक ऑफ लाईफ, हशकाफात ओलाम बोलतात त्याला, आउटलुक ऑफ लाईफ, आपला प्रिस्पेक्टिव्ह टुवर्ड्स लाईफ, आणि कसं आपण कोणती स्टेप्स कसे घेतले पाहिजेत, ते विदाऊट अ प्रॉपर गाईड मग माणूस मोठे मोठे चूक करू शकतो. का विचार पण नाही करू शकत. आणि ते पण माहीत पाहिजे कोणाला, बरोबर माणसाला विचारलं पाहिजे, ज्याच्याकडे मसोर येते, ज्याला दुसरे रब्बानी पण त्याला रेकग्नाइज करतात. आणि त्याच्याकडे तो समहूत, त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, त्याच्याकडे तो ॲबिलिटी आहे त्याला माणसांना गाईड करायला. तर त्यांना विचारलं पाहिजे. आणि त्यांना पण विचारलं पाहिजे का तुमचा राव कोण आहे. आणि मग तसं आपल्याला मेसोरेत आपली जी ट्रेडिशन असते आणि आपली आउटलुक ऑफ अशकाफात ओलाम आपला इम्प्रूव्ह झाला पाहिजे. कारण त्याशिवाय मग आपण चूक करू तरी पण आपल्याला नाही कळणार आपण चूक केली. आपल्याला वाटतं मी आय एम फॉलोइंग तोरा इट सेल्फ.
तोरामध्ये आता लिहिलंय मी फॉलो करतोय, पण प्रॉब्ली तसं नाही लिहिलंय. तुला मला वाटतंय का तसं लिहिलंय, पण प्रॉब्ली इट्स नॉट ट्रू. तर मग ते पण लक्ष दिलं पाहिजे. पण एनिवे, म्हणून तो कोणाला कोणाला विचारायचं ते पण माहित पाहिजे. एनिवे, वी स्टार्ट विथ आवर मिशनात. मिशनातमध्ये एक छान जो मिशना आपण आज फोर्थ चॅप्टर चालू करतोय, हसदे असे. तुम्ही बघू शकाल फोर्थ चॅप्टरचा आपण हिब्रूमध्ये पण आहे, आपण इंग्लिशमध्ये पण वाचू. फॉर हिब्रू वाचू, मग इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन बघू आणि त्याचं एक्सप्लेनेशन पण बघूया. पण त्याच्यामध्ये एक छान फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी आपण गेमारामध्ये लिहिलंय, पण ते थोडासा आपण डिस्कस करू घेऊ शकतो. ए, आणि त्याच्यामध्ये मला वाटतं का सगळ्यांच्या उपयोगी आहे ती गोष्ट, आणि सर्वांना ती फार इम्पॉर्टंट आहे. सर्वांना ती ब्लेसिंग्स कसे मिळतील माणसाला ते शिकवत आहे. ब्लेसिंग्स माणसाचे कमी नाही झाले पाहिजे. ब्लेसिंग्स मिळतात. ब्लेसिंग्स आकाश बायको आपल्याला द्यायसाठी फार दयाळू आहे, मायाळू आहे, दयाळू आहे. आणि तो जसा काय तो आपला आपला आबा आहे, तो आपला फादर इन हेवन बोलतो आपण त्याला. अविनू मलकेनू आबा आहे तो. तर तो आपल्या द्यायसाठी बसलाय. जसा अ, वडील असतो, आबा असतो, मुलाला द्यायसाठी, त्याला द्यायला आवडतं आणि तो द्यायसाठी बसलाय, त्याला द्यायचं आहे. त्याच्याकडे सर्व आहे, कोल यहोल. तो सर्व एका मिनिटामध्ये, एका सेकंडमध्ये सर्व सेट करू शकते काय पाहिजे ते. पण ॲट द सेम टाइम आपण रेडी आहोत का ते घ्यायसाठी, आणि आपल्याकडे तो क्लीन आहे तर तो वेसेल आहे का, तो प्रश्न येतं. आणि म्हणून या गिमारामध्ये जो आपण या मिशनामध्ये शिकतोय, गिमारामध्ये या मिशनामध्ये डिस्कशन केलेलं आहे, त्याच्याबद्दल आपण थोडंसं पण बोलूया त्याच्याबद्दल. का कशामुळे माणसाची ब्राखा घरातून जाते, ज्याच्या कशामुळे माणसाचे ब्लेसिंग घरातून कमी होतात. तर इट्स अ व्हेरी गुड थिंग, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ते आपण मिशना बघू, वाचूया थोडासा, त्याबद्दल अभ्यास करूया आणि नंतर हे पॉईंट्स पण बघूया. याच्यामध्ये आपण शिकतो का किती इम्पॉर्टंट आहे माणसाला सांभाळायला, विचार करून करायला, विचारून करायला. कारण त्याला वाटतं तो मिचवा करतोय, पण प्रॉब्ली तो आवेरा पण करत असेल त्या मोमेंटला. ए चांगला काम करतोय, पण प्रॉब्ली त्याच्यामुळे त्याला तोटा होणार आहे त्याला पुढे जाता. तर खास शालोम. तर मग ए, ते पण आपण बघितलं पाहिजे. तर आपण फर्स्ट ऑफ ऑल विल लर्न मिशना. मिशनामध्ये थोडासा एक्सप्लेनेशन बघूया त्याचा. आणि नंतर विल सी थोडासा गेमारामधले इंटरेस्टिंग पॉईंट्स आहेत ते आपण बघूया. एनिवे, लेट्स स्टार्ट विथ द मिशना. मिशना आपण वाचूया पहिले, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तर या चॅप्टरमध्ये फर्स्ट ऑफ ऑल जस्ट गेटिंग आयडिया काय या चॅप्टरमध्ये काय आहे. या चॅप्टरमध्ये आपण बघतो का कुठे मिनहागींबद्दल बोलते, म्हणजे ट्रेडिशन असतं, जे पण माणसांना त्या जागाची ट्रेडिशन असते किती इम्पॉर्टंट असते, त्याच्याबद्दल आपण बघूया फर्स्ट मिशनामध्ये. आणि समज जर माणूस आहे तर ती एका जागेवर दुसऱ्या जागेवर जातो, तर तिकडची ट्रेडिशन त्यांनी फॉलो केली पाहिजे का ती आधीची ट्रेडिशन त्यांनी फॉलो केली पाहिजे. कारण आपल्याला माहित आहे का एका जागेची ट्रेडिशन वेगळी असते, दुसऱ्या जागेची ट्रेडिशन वेगळी असते. ट्रेडिशन म्हणजे काय, त्यांची मिनहाग. मिनहाग मिनहाग लहानही त्यांनी तसा त्यांनी हनहागा आहे त्यांचा, म्हणजे त्यांनी तशी त्यांच्या पद्धत आहे त्या जाग्याची. हालाखाबद्दल नाही बोलत, म्हणजे लॉ एक गोष्ट बोलतोय, लॉ येतंय आणि आपण बोलतोय का हे असूर आहे, हे मुतार आहे. आणि नंतर मग हनहागा असतो. हनहागा इज पद्धत, त्या जागेची पद्धत. या जागेवर अशी गोष्ट नाही करत का, हा, एकूण जी पद्धत आहे ती अलाउड आहे. हा, तोराप्रमाणे अलाउड असेल, पण अ, लो नाहगू का बोलतात. इथे ही मिनहाग नाहीये. इथे या जागेची मिनहाग, या जागेची पद्धत ही अशी नाहीये. तर मग आपण इथे येतो आणि ते फार इंटरेस्टिंग गोष्टी बघतो का समज एक माणूस, समज फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये आहे आणि तो इस्रायलला आला, तर ती कोणची ट्रेडिशन कोणती फॉलो केली पाहिजे आणि कोणती कशी फॉलो केली पाहिजे. मी इकडे काय
तुम्हाला मोठं मी काय राबी नाही आहे की तुम्हाला बोलायला काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. आपण नुसतं सोबत अभ्यास करूया. हे फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे. त्याच्यावर खूप एक्सपिरियन्स आणि खूप शिवरिम आपण बघू शकू. पण तरीसुद्धा जस्ट आज कच्चे मजले एक बोलतात म्हणजे टिप ऑफ आईसबर्ग कसं जस्ट इंट्रोड्यूस आपण थोडं इंट्रोडक्शन आहे ह्या मिशनामध्ये. का किती माणसांनी केअरफुल राहायला पाहिजे जेव्हा तो जागा चेंज करतो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातो. आणि त्याला माहित आहे त्याला पद्धती काय आहेत त्याचे ट्रेडिशन्स काय आहेत तो घेऊन आला त्यासोबत. तरी सुद्धा तो जिकडे जातो राहायला तिकडचे ट्रेडिशन्स पण इम्पॉर्टंट आहेत आणि ते पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि कसं काय बघितलं पाहिजे कसं नाही केलं पाहिजे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे त्याच्याबद्दल पण आपण थोडंसं बघूया मिशनामध्ये. ऑफकोर्स सर्व नाही पण थोडंसं. तर लेट स्टार्ट द मिशना. तर इट्स द फोर्थ चॅप्टर ऑफ मिशनायोत. साखीम पेसाखचे लॉज आहे त्याच्यामध्ये. आणि मग आपण इकडे एअर एफ पेसाख बद्दल बोलतोय. म्हणजे ईव ऑफ पेसाख रात्री पेसाख चालू होतोय. तर त्या दिवसाबद्दल बोलतोय आपण. आदल्या दिवशी आहे पेसाख रात्री संध्याकाळी चालू होतोय. आणि त्या दिवसामध्ये काय केलं पाहिजे काय नाही अलाउड आहे काय अलाउड आणि काय नाही अलाउड ते आपण बघूया इकडे. אוקיי. מקום שנהגו לעשות מלאכה בערבי פסחים עד חצות עושים. מקום שנהגו שלא לעשות אינן עושים. ההולך ממקום שעושים למקום שאינן עושים, או ממקום שאינן עושים למקום שעושים, נותנים עליו חומרי מקום שיצא משם, וחומרי מקום שהלך לשם, ואל ישנה אדם מפני המחלוקת. तर बघूया आपण आतमध्ये इंग्लिशमध्ये पण तुम्ही वाचू शकता. आपण एक्सप्रेशन बघूया. तर कशाबद्दल बोलतोय आपण. ए, מקום שנהגו לעשות מלאכה בערבי פסחים. आता आपल्याला माहित आहे का मिड डे नंतर पेसाखमध्ये मिड डे म्हणजे समज आपण डिवाइड केलं पूर्ण दिवस 12 पार्ट्समध्ये आणि त्याचा मिड पॉईंट घेतला. इट्स आपण दरवेळेला एक्सप्लेन करतो ते इट्स हलाखिक आर असतं आणि नॉर्मल आर. एक तास बोलतो आपण. जो तास नॉर्मल 60 मिनिट्सचा एक तास इट्स कॉल नॉर्मल आर असतो तो तो टाइम 60 मिनिट्सचा असतं. पण हलाखाप्रमाणे एक तास डिफर करतं. इट्स नॉट एक तास कम्प्लिटली केव्हा केव्हा असतं. जेव्हा सनराईज 6 वाजता होतं आणि सनसेट 6 वाजता होतं तेव्हा इज परफेक्ट 12 तास मिळतात एक्झॅक्टली. आणि म्हणून तो हलाखिक आर असतं. हलाखिक एक तास असतं हलाखाचा एक तास असतो एक्झॅक्टली 1 आवर 60 मिनिट्स असतं 16 मिनिट्सचा एक तास असतं. पण समज जर अ, दिवस छोटा असेल आणि सनराईज 7 वाजता होत असेल आणि सनसेट 5 वाजता होत असेल तर इथे डिफरन्स आहे ऑलमोस्ट एक तास आधीचा आणि नंतरचे 2 तास या एक तास नंतरचा. तर ते डिवाइड होतात. समज जर 14 अ, 10 तासचा दिवस आहे तो तर डिवाइड बाय 12 करतात. म्हणजे दिवस एव्हरी आवर इज ऑलमोस्ट 50 मिनिट्सचा ऑलमोस्ट एक आवर एक तास असतो. आणि म्हणून दॅट शोज किती मिड डे कधी होतं. मिड डे म्हणजे डिवाइड बाय 2 करायला पाहिजे. म्हणजे सनराईज टू सनसेट किती तास मिळतात किती टाइम आहे ते डिवाइड बाय 12 करतो आपण. तर आपल्याला एक तास मिळतं. हलाख आर मिळतं. आणि मल्टिप्लाइड बाय 6 करतो म्हणजे दॅट्स मिड डे. दॅट्स खच्चोत जे आपण बोलतो. दॅट्स कॉल्ड मिड डे. आता तो एक तास तो जो मिड डे आहे तिथपर्यंत त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे एरेव पेसाखला
काम नाही करायचं, काम अलाउड नाही करायला. काम म्हणजे काय? कोणता पण मेलाखा म्हणजे माणूस जाऊन ए, शेतामध्ये जाऊन काम करतो, नाहीतर तो कामाला जातो, तर इट्स नॉट अलाउड. किंवा एक वेळ मिड डे झाल्यानंतर, खतसोत झाल्यानंतर अलाउड नाही काम करायला. ते आपल्याला माहिती आहे हलाखाप्रमाणे वी आर नॉट अलाउड टू वर्क आफ्टर मिड डे ऑन एरेफ पेसाख. फाईन, आपण योम किप्पूर बद्दल नाही बोलत, आपण सध्या आपण नुसता पेसाख बद्दल बोलतोय. योम शिशी बद्दल नाही बोलत आपण, फ्रायडे बद्दल नाही बोलत, दुसरे योमे यामे तोवी यमीम तोवीम बद्दल पण नाही बोलत आपण. आपण आता पेसाख बद्दल बोलतोय. पेसाखला एक वेळा खतूत झाल्यानंतर अलाउड नाही काम करायला. बाकीच्या गोष्टी माणूस करू शकतो, जे गरज आहे आपल्याला काम करायला. काम म्हणजे इन द सेन्स, काम कोणता काम? जो पेसाखची गरज आहे ते. म्हणून तर बेतामिदेशमध्ये पेसाखचं अर्पण द्यायचे, पेसाखची तयारी करायचे, मत्सोत बनवतात. तो काम, म्हणजे जो शब्दातला अलाउड आहे ते कामाबद्दल, तसा काम नाही. काम म्हणजे पैशासाठी काम करणे, नाहीतर काहीतरी विकणे, नाहीतर असं काम. आणि ती गरज असेल, समज जर पेसाखसाठी, योम साठी, तो काम अलाउड आहे करायला. तर आपण इकडे येतो आणि बघतो का ए, आपल्या, तर कोणाला पण अलाउड नाही कुठे पण मिड डे नंतर, खतसोत नंतर, अर्धा दिवस झाल्यानंतर काम करायला अलाउड नाही. इथे प्रश्न असा येतं का मिन्हाग, त्या जागेची मिन्हाग आहे, एका जागेची मिन्हाग आहे खतसोतपर्यंत काम करायचं. तर माणूस त्याला अलाउड आहे करायला, कारण का त्या जागेमध्ये सगळेजण काम करतात खतसोतपर्यंत. ए आणि जिकडे, समज तू कुठे गेला आणि तिकडे अलाउड नाही आहे काम करायला, त्या जागेवर अलाउड नाही आहे काम करायला. समज तू गेले येरुशलाईममध्ये रिलीजियस एरियामध्ये, नाहीतर बेने बराकमध्ये रिलीजियस एरियामध्ये, जिकडे कोण नाही काम करत एरेफ पेसाखला. सकाळपासून नाही करत, नाही नुसतं दुपारपासून, सकाळपासून नाही करत. मी जस्ट एक्झाम्पल देतोय, मी नाही बोलत तुम्हाला हलाखा नाही बोलत, मी एक्झाम्पल देतो इकडे. का समज तो गेला आणि त्यांनी बघितलं का इकडे काम करायला अलाउड नाही, ह्या गावामध्ये अलाउड नाही आहे, ह्या शहरामध्ये अलाउड नाही आहे काम करायला, तर त्याला पण अलाउड नाही आहे काम करायला. पण मी आलो कुठून, मी जन्मभर इकडे राहिलो, दुसऱ्या सिटीमध्ये राहिलो, आणि तिकडे ते लोक पेसाखला खतसोतपर्यंत, मिड डे पर्यंत काम करतात. तर मला पण अलाउड पाहिजे. नाही नाही नाही, तू आता इकडे आलास, आता इकडूनची कस्टम फॉलो कर. तर इकडे आपल्याला मिशना येते आणि इकडे आपल्याला बोलतोय का अम, तर इकडे त्यांना येतो, आपल्या राबी येतो आणि विचारात बोलतात का जिकडे तू गेलास आणि समज तिकडे फॉलो करतात काय, तिकडे दुपारपर्यंत काम नाही करत. दुपारनंतर काम करायला अलाउडच नाही कुठेच. पण दुपारपर्यंत, सकाळपासून दुपारपर्यंत काम करणे ते पण अलाउड नाही आहे, तर तुला पण अलाउड नाही तिकडे काम करायला. ए, का? तर का तो मिन्हाक चालू झाला आणि का तो ही गोष्ट इम्प्लिमेंट केली त्यांनी? का त्यांना अलाउड आहे काम करायला, त्यांनी का स्वतःवर रिस्ट्रिक्शन्स अजून टाकले? आपल्याला माहित आहे का माणसानी स्वतःवर जास्त रिस्ट्रिक्शन्स टाकणे पण अलाउड नाही आहे. फॉर एक्झाम्पल, माणसाला समज जर उपास करायची मनात आला आणि त्याला उपास करायला लागला, तर गेमरामध्ये लय होते, सिनर आहे तो, तो पापी माणूस आहे. बॉडीला त्रास द्यायला कोणी त्याला सांगितलं? कोणी अलाव केलं त्याला बॉडीला त्रास द्यायला? तुझी बॉडी आहे, नाही, आकाश बरोबर कोणी दिले तुला त्याची सेवा करायला? तर मग तू तुझ्या तुझ्या गुफला, तुझ्या बॉडीला तू त्याच्यावर तू त्रास नाही देऊ शकत. तू त्याला त्रास नाही देऊ शकत. तू उपाशी नाही राहू शकत. तुला अलाउड नाही आहे. उष्मरते मेओद नफशत खेम, तो आपला मिtzवा आहे का ह्या गोष्टीमध्येच मेओद लिहिलंय. खूप काळजी घे तुझ्या बॉडीची, खूप काळजी गेलेली आहे, खूप काळजी. अ, तर मग का? कारण ही गोष्ट ती उकली आहे, तो एक टूल आहे, तो आपल्याला एक कोणता एक काम करायला, तो आपल्याकडचा एक गोष्ट आहे ज्याच्याने आपण परमेश्वरी सेवा करू शकतो. समज तोच बरोबर नसेल तर आपण काहीच नाही करू शकत. तर म्हणून, तर तिकडे बोलतात का तू जास्त स्वतःवर करायला नको घेऊस, जेवढा अलाउड आहे तेवढं कर. स्वतःवर लिहोसीस, तू ऍड करशील, ऍड करायला अलाउड नाही आहे. तर मी इकडे
त्यांनी का स्वतःवर घेतलं का सकाळपासून काम नाही करायचं? कारण का? कारण माणूस समज जर चालू करेल काम करायला तर विसरून जाईल कामेत जाळायला. नाहीतर तो पेसाचा कोरबान द्यायचा राहून जाईल, त्याचा घाई होईल त्याला लास्ट मोमेंटला. आणि नाहीतर मत्सोत त्याला बनवायला उशीर होईल सेदेरीसाठी. ए, तर म्हणून तो मिन्हाक त्यांनी इम्प्लिमेंट केला होता. तर तिकडूनचा मिन्हाक त्यांनी केला होता. तर इकडे येते मिशना आणि बोलतोय का समज की समज माणूस एकाकडून दुसऱ्याकडे जाईल आणि त्या जाग्यावर ए, मिन्हाक आहे, जी मिन्हाक त्या जागेची आहे ती फॉलो केली पाहिजे. समज जर ते लोक लाखमीर करतात, स्वतःवर जास्त करायचे जास्त करतात, स्वतः घेतात, तर तू पण फॉलो करत असं, तू पण फॉलो करत असं. फाईन, आपण नाही जात दुसऱ्या डिस्कशन्स मध्ये आता काय करायचं आता नाही, त्याच्याबद्दल आपण नाही बोलत. आपण प्लेन 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 मिशना नसता मिशना बोलतोय आपण इकडे. अम, मग पुढे मग पुढे एक फार इम्पॉर्टंट पॉइंट आहे, जी आपण सांभाळलं पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे. आल वे आल यशने अदाम मिपने महा मखलोकेत, असं मिशनामध्ये लिहिलंय, तुम्ही वाचू शकाल. हे फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. काय लिहिलंय? वे आल यशने अदाम मिपने मखलोकेत. समज जर त्याच्याने भांडण होऊ शकेल तर तू चेंज नको करूस. भांडण नाही झालं पाहिजे, सांभाळ का भांडण नाही झालं पाहिजे, डिस्प्यूट नाही झालं पाहिजे, मखलोकेत नाही झालं पाहिजे. सामान बोल माणूस, हा ओके माझ्याकडे अलाउड आहे, हलाखाप्रमाणे अलाउड आहे, तुम्ही लोक स्वतःवर काय उगाच घेता. माझ्याकडे आम्ही सगळ्यांनी असेच पाळले आहे, आमचे मोठे मोठे रब्बानी माहीत आणि त्यांना जास्त माहिती तुमच्यापेक्षा. तर म्हणून मी पण इकडे येऊन, मला माहिती आहे का अलाउड आहे, तुम्हाला नाही माहीत, तुम्ही जाऊन शिका. तर नाही, तुला तू असं बोलतोस तरी पण तू चेंज नको करूस, कारण आता काय होईल, आता सगळे तुझ्याबद्दल बोलतील, हा बघ उलट काम करतोय, इकडूनचा मिन्हाग आहे नाही करायला आणि हा दाफका उलट करतोय. तर त्यांनी त्यांनी चेंज नाही केलं पाहिजे, त्यांनी कॉन्ट्रोवर्सी नाही तिकडे चालू केली पाहिजे, भांडण नाही चालू केलं पाहिजे. अं, आणि जिकडे तो जाईल तिकडून जे खुमरोत तिकडूनचे स्ट्रिक्टनेस त्याच्यावर लागू होतात. तर गेमारामध्ये तुम्ही बघाल तर या गोष्टींवर फार डिस्कशन केलंय का, का एरेफ शब्बातला एरेफ हा गेला काम नाही करत आणि मग कुठे काम नाही करत. कोणती गोष्टी चांगल्या नसतात. समज माणूस काम करतोय तर ए जो माणूस फार फार चपळ असेल, चपळ, या, तर फार तो त्याच्यामध्ये फार स्फूर्ती असेल सगळ्या गोष्टी करायला, तो नॉनस्टॉप काम करायला काम करतोय, त्याला खूप एनर्जी आहे, तो बोलते नाही मला काम केलं पाहिजे, मला मेहनत केली पाहिजे, मी मेहनत करीन. तर केव्हा केव्हा हा मेहनती माणूस कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे त्याला शिक्षा मिळते. अरे पण शिक्षा कशाला मिळायला पाहिजे, का शिक्षा मिळायला पाहिजे, आपण पुढे बघू. आणि केव्हा केव्हा माणूस फार आळशी असतो, हालत नाही जागेवरून, दुसऱ्यांना ऑर्डर सोडतो नुसतं, ए कर, ते कर, हे कर. अरे पण उठ, तू काम कर, तू उठ, तू जा तिकडे, तू कर काहीतरी. नाही तर घरी मुलं असतील तर मुलांना बोलतात, अरे हे कर, अरे ते कर, ते उचल, तिकडून ते गाण. पण तू केव्हा उठणार, तू उठ. तर ऑफकोर्स बोलते नाही, मुलांना शिकवतोय मी, मुलांना शिकलं पाहिजे, मुलांना शिकलं पाहिजे काय करायचं काय नाही करायचं. तर नाही, ते कशामुळे होतं त्याच्या, समज तो बेमेत रिअली तो मुलांना शिकवायसाठी करतोय तर मग इट्स फाईन. पण समज तो आळशीपणा करतोय, आचलानूत बोलतात त्याला, आचलानूत, आचलान आहे तो, हिब्रूमध्ये आचलान बोलतात. तर आळशी असेल तो आणि तो म्हणून तो दुसऱ्यांना ऑर्डर सोडतोय, तर मग त्यांनी स्वतःवर काम केलं पाहिजे आणि स्वतःच्या गुण सुधारले पाहिजेत. कारण त्याची आचलानूत त्याला भारी पडेल पुढे जाता. पण कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला माहित आहे का, आकाश बारुखोनी जे पण बनवलंय जगामध्ये त्याला त्याला
काहीतरी फायदा आहे, काहीतरी त्याचा फायदा आहे, कुठेतरी फायदा होतो त्याचा. तर इकडे पण गेमाला बोलतोय का जो माणूस अ, आळशी आहे त्याला पण फायदा होते, कुठेतरी फायदा होते. आणि कुठे कुठे तोटा होता ऑफकोर्स. तोटा आता आपल्याला विचार करायची गरज नाही. तो माणूस घरी बसून राहतो, तो काम करायला नाही मागत, कुठे जायला मागत नाही, थोराचे शिवरीम जायला नाही मागत, नमाजीला जायला नाही मागत. आळशीपणा, आळशीपणा का, आळस आळस. पण हा आळशीपणा केव्हा केव्हा त्याला ब्राखा पण आणतो. असं गेमरामध्ये दिले. कुठे कुठे ब्राखा त्या आपण बघूया आता पुढे. ए, कोणते कोणते गोष्टी आहेत ज्याच्यामुळे त्याला, माणसाला घरी ब्राखा येते, आणि कोणत्या कोणत्या गोष्टी नी त्याची ब्राखा घरची जाते. तर गेमारामध्ये खूप पॉईंट्स लिहिले आहेत, खूप गोष्टी लिहिल्या आहेत ज्याच्यामुळे त्याची घरची ब्राखा, त्याची ब्लेसिंग्स कमी होतात. तर वन ऑफ द थिंग्स, एक गोष्ट जी लिहिली आहे, जो माणसाबद्दल का माणूस खूप मेहनती आहे, जसं आपण साठने बोललो, खूप मेहनती आहे, त्याला मेहनत करायला आवडतं, आणि तो बोलतो नाही मी मेहनत करीन, मी फार, मी जास्त कमवीन, मी जास्त डे अँड नाईट मध्ये मेहनत करीन, काही नाही. तर त्याच्याबद्दल लिहिलंय. हा, समज तो माणूस बोलतोय, हा 6 दिवस तो काम करतोय, 6 नाही 5 दिवस तो काम करतो, पूर्ण टाइम काम करतो, आणि बोलतो मी 6व्या दिवशी पण काम करीन, शिशीला फ्रायडेला पण मी काम करायला रेडी आहे, आणि तो फ्रायडे भर काम करेल, आणि मग शब्बात चालूच्या 1 तास आधी स्टॉप करेल काम, आणि याला रेडी, शब्बातसाठी रेडी व्हायला. तर त्याला सिमान बराखा नाही आहे, त्याला नाही मिळणार सिमान बराखा, त्याला त्याच्या घरचा ब्लेसिंग्स कमी होतील. त्याच्या कामाला, जो तो काम करतोय त्याला ब्राखा नाही मिळणार, त्याला त्याच्यामध्ये त्याला तोटा मिळेल, त्याला त्याच्यामध्ये ब्लेसिंग्स नाही येणार, भरभराट नसेल त्याच्याकडे. कशाला? तू एरेफ शब्दातला पण काम करतोय, अरे 5 दिवस काम केलं, दिवस रात्र, 6व्या दिवस सकाळी केल्यानंतर स्टॉप कर, नाही खचोत नंतर पण, मिडे नंतर पण काम करतोय. थांब, 1 मिनिट, थांब थांब थांब. कशाला तुझ्या आता ह्या माणसं जो खूप मेहनती आहे त्याला शिक्षा मिळेल का? त्याला ब्राखा नाही मिळणार. कशासाठी? पूर्ण कामासाठी, जो पण तो काम करतोय पूर्ण दिवस, कशासाठी, केव्हा पण, त्यासाठी त्याला ब्राखा नाही मिळणार. त्याचा पैसा त्याचा गायब होईल, त्याच्याकडे राहणार नाही, त्याच्याकडे त्याचा खर्च लगेच होईल, त्याला भरभराट नसेल. का? कारण तो जास्तच मेहनती, आणि जो मेहनती त्याला भारी पडते. का? कारण तो एरे शब्दातलं पण काम करतोय म्हणून. तर फाईन, मी नाही बोलत काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, फाईन, त्याच्यामध्ये जास्त पॉईंट्स आहेत, कोणाला अलाउड आहे, कोणाला नाही अलाउड आहे, किती काम केलं, आपण नुसतं जनरल बोलतोय. मी नाही बोललं काय जो माणूस काम करतो आणि स्टॉप केलं पाहिजे आत्तापासून, ते विचारलं पाहिजे, कारण केव्हा केव्हा माणसाची कर्ज असतो, तो कर्ज फेडायला ते लिहिलं आहे का माणसानी जाऊन सगळ्यात फालतू काम पण केलं पाहिजे, याच्याने तो कर्ज फेडेल, त्याच्याबद्दल नाही बोलत मी. मी जस्ट आपला आयडिया द्यायला बघतो, ज्याला पण जमते, ज्याला पण अलाउड आहे, ज्याला पण गरज नाही आहे, आणि तरी सुद्धा तो जास्तीच मेहनती आहे, आणि तर तो एरेफ शब्दातलं पण काम करतोय, तर त्याला सांभाळलं पाहिजे, कारण त्याच्या गोष्टींना त्याला सीमान ब्राखा नसेल त्याच्या घरी, त्याच्याकडे भरभराट नाही होणार त्याला. तो एक गोष्ट आहे. मग असे खूप पॉइंट्स दिलेत गेमारामध्ये, गेमार साखीमध्ये, 50 जाफर त्याच्यावर लिहिलंय. मग कोणत्या कोणत्या गोष्टीत आपण सगळ्याच डिस्कस नाही करणार, मी तर तुम्हाला बोलतोय. जो माणूस त्याच्या बायकोला काम करायला पाठवतो साध्या कामासाठी, ज्याच्यामध्ये तिला, बिचारीला एकदम साधा काम असतं, ज्याच्यामध्ये खूप मेहनत असते, आणि तिला थोडेसे पैसे मिळतात, आणि त्या पैशांवर तो माणूस कमवतोय स्वतः, तर त्याला पण सिमान बराखा नाही मिळणार. समज जर ती बिझनेस मध्ये असेल, आणि ती खूप चांगला काम असेल, आणि तिचा काम काय बोल त्याला, चांगला असेल, मेखुबाद, त्याला ज्याच्यामध्ये ऑनर, म्हणजे खूप बिझनेस वुमन असेल ती, तर ऑफकोर्स काय प्रश्न नाही आहेत, पण साधं काम करायला लावतात, भांडी घासायला लावतात दुसऱ्यांची, नाही तर दुसऱ्या गोष्टी करायला लागतात जे एकदम साध्या गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये पण लिहिलंय त्याला सीमान ब्राखा नाही मिळणार, घरी इथे भरभराट नसेल. सीमान ब्राखा म्हणजे भरभराट, दॅट्स व्हॉट आय थिंक.
ए, मग तिसरी गोष्ट म्हणजे समज जर माणूस कोण बकऱ्या वाढवतोय घरी, मग ते बकऱ्या दुसऱ्यांच्या फील्डमध्ये जाऊन खातात, तर दुसरे लोक त्यांना वाईट वाटतं, अरे आबा आमच्या घरी आमच्या फार्ममध्ये येऊन त्यांचे बकऱ्या येतात, त्रास देतात, खातात सर्व गोष्टी इकडूनचे. तर त्याच्यामुळे पण नाही. जो माणूस लकडी तोडे आहे आणि तो फळांचे झाड तोडतो, तर आपल्याला माहित आहे का अलाउड नाही आपल्याला फळाचे झाड तोडायला. पण त्याला माहित आहे कोणता झाड अलाउड आहे तोडायला, कोणता नाहीये. तर अजून फळ नाही आलेत, कोणते अलाउड आहेत, कोणते गोष्टी आहेत त्याला माहित आहेत, आणि त्याप्रमाणे तो लॉ प्रमाणे करतो, नाही की आपल्याला अलाउड नाही. ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे का फळ येणारे झाड आपल्याला अलाउड नाही आहेत तोडायला. त्याच्यामध्ये पण लॉ तो लॉ प्रमाणे ज्याला अलाउड आहे तो पडते. पण सगळ्यांना बोलते, अरे आता याला सफरचंद आले असते आणि तोडून टाकलं यांनी झाड, एवढे फांद्या तोडल्या आणि हे केले. का तो लकडी तोड आहे, पण त्याला सीमान राखा नाही मिळणार, कारण सगळ्यांना सगळ्यांना दुःख होतं त्याच्यामुळे, सगळ्यांना त्रास होतो त्याच्यामुळे. आणि जेव्हा जेव्हा माणूस अजून एक पुढची गोष्ट, पाचवी गोष्ट, जे जेव्हा माणूस डिवाइड करतो कोणती गोष्ट, जर आपल्याला माहिती आहे लहान मुलांमध्ये एक असते का, ए, एक चॉकलेट आणला समज, चॉकलेटचा बार आणला आणि सगळ्यांनी तुकडे केले. कोणत्या कोणत्या बारमध्ये नीटपणे लाईन्स असतात, आणि त्या लाईन्स पण बरोबर तेवढ्याच क्यूब मिळतो सर्वांना. पण कोणते कोणते समज जर तो बाहेर राहिला आणि तो पूर्णपणे ते लाईन्स, आणि नंतर मग ते फ्रीजमध्ये ठेवला, लेट्स से, आणि त्या चॉकलेटचे सर्व लाईन्स बुजले. आता त्या चॉकलेट्सवर लाईन नाही आहेत, आणि त्यांना तोडताना आता कोण तोडतंय ते एक भाग कसा तुटतंय, एक दुसरा कसा तुटतंय, एक वाकडा तिकडे तुटतंय, इकडे बरोबर नाहीये. तर ऑफकोर्स एकाला जास्त मोठा येतोय, दुसऱ्याला छोटा येतोय. आणि हा माणूस, हा मुलगा फॉर एक्झाम्पल, तो दरवेळेला मोठ्यावरच उडी मारतो. अरे पण मोठ्यावर एव्हरी टाइम तो मोठा घेणार, एव्हरी टाइम, दरवेळेला तो मोठीच बाजू घेणार. नाहीतर असे एक्झाम्पल्स आहेत. अजून एक छान एक्झाम्पल आहे जे मी बघितलंय खूप खूप ठिकाणी. एम, का फॉर एक्झाम्पल कोण कोण अख्खा बकरा विकत घेतात. त्या अख्खा बकरा विकत घेतात, आणि मग बकरा विकत घेतल्यानंतर आता ते जे जे फॅमिलीज डिवाइड करणार आहेत, तर कोणतरी त्याच्यावर अखराही असतो, तो रिस्पॉन्सिबिलिटी घेतो. आणि सर्व चांगल्या गोष्टी त्याला मिळतात, बाकीच्या नुसते हड्डे देतात. एक जस्ट एक्झाम्पल, मला कोणाबद्दल नाही बोलत, पण ऑफकोर्स नाही, जस्ट एक्झाम्पल. असं होत नाहीये, सगळे बरोबर डिवाइड करतात, पण जस्ट एक्झाम्पल. का तो सगळ्या चांगल्या गोष्टी स्वतःकडे ठेवतो, आणि अ, हड्ड्या आणि बाकीच्या गोष्टी, सगळ्या गोष्टी ते दुसऱ्यांना देतो. पण एक वेळा केलं त्यांनी, दुसऱ्या वेळेला पण तेच, तिसऱ्या वेळा पण तेच. अरे पण तू एव्हरी टाइम चांगलाच गोष्टी घेणार, बाकीच्यांना नाही देणार, हे बरोबर नाहीये. त्या माणसाला घरी बराखा नसेल, त्या माणसाचं घरी भरभराट नसेल. का? कारण सगळ्यांना वाईट वाटेल त्याच्या, सगळ्यांना दुःख झाले आतमध्ये त्याच्यामुळे. अरे पण त्यांनी काय केलं, त्यांनी आलाखाप्रमाणे बरोबर केलं, त्यांनी बरोबर वजन करून केले. नाही, त्यांनी त्यांनी आतल्या आत गोष्टी केल्या जे त्याला माहिती आहे त्यांनी काय केलंय. तर त्याला राखा नसेल. आपण अजून थोडा मिनटं, मला लेट झाल्यामुळे आपण अजून थोडा मिनटं करूया. आणि मग अजून एक गोष्ट, अजून एक माणूस असतो जो जो बाहेर जास्त तो बाहेर जाऊन विकतो गोष्टी सगळ्यांच्या समोर, सगळ्यांना सगळ्यांना दिसतं का हा माणूस बघ किती बिझनेस करतोय, त्याचा बिझनेस खूप चांगला चालतोय. फाईन, ते तू काय कोणाच्या विरुद्ध नाही करत, पण सगळ्यांच्या लक्षात येतं का हा माणूस जास्तच उड्या मारतोय, जास्तच उड्या मारतोय. त्याला पण भरभराट नसेल, कारण सगळ्यांचा थोडासा आतमध्ये बरोबर एक त्यांना दुःख होतं त्याच्यामुळे, का बघ किती या जास्तच बिझनेस जास्तच चांगला चाललंय, त्याच्यामुळे पण त्याला भरभराट नसेल. अ, असे खूप गोष्टी आहेत. मग कोणते कोणते बिझनेसेस आहेत ज्याच्यामध्ये ब्राखा नसते कम्प्लिटली. बिझनेसेस ज्याच्यामध्ये गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण सगळ्यांना बोलू शकणार आणि त्याच्यामध्ये डिस्कस नाही करणार ऑफकोर्स. पण अम, पण कोणत्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत जे माहीत पाहिजेत आपल्याला. का कोण कोण माणसं असतात जे शब्दातला कोणत्याही गोष्टी करतात, त्या सगळ्यांच्या लक्षात येतं का हा शब्दातला हा काम करतोय. असं कसं शब्दातला अलाउड नाही काम करायला. पण तो ऑफकोर्स नाही करत, त्याला पैसे मिळतात का शब्दासाठी नाही मिळत, पण सगळ्यांच्या लक्षात येते.
सगळ्यांना त्या शब्दातलाच बघतात का हा अरेंज करतो केटरिंग नाहीतर काहीतरी शब्दातलाच. पण त्याला नाही माहित का त्याला ग्लोबल मिळते, त्याला कंप्लीट सॅलरी मिळते, कारण त्याला अलाउड नसतं शब्दातलं काम करायला, अलाउड नाहीये. पण समज तो करतोय आणि सगळ्यांच्या लक्षात येते का हा शब्दातला करतोय सगळ्या गोष्टी, याचा बिझनेस म्हणजे शब्दातच असतं. तर त्याला पण त्याला भरभराट नसेल का, कारण सगळ्यांना बोलतं ह्या शब्दातला काम करतोय, जे काम आहे बिझनेस आहे याचा शब्दातला. पण त्यांना नाही माहित का तो अख्खा आठवडा पण तेच करतो, म्हणून शब्दातला पण त्याचा काय फरक नाही पडत. पण तरी सुद्धा सगळ्यांच्या लक्षात येतं का शब्दातला काम करतोय, शब्दातमुळे त्याला पैसे मिळतात, तर ते पण भरभराट नसेल त्याला. अजून थोड्याही गोष्टी आहेत. अं, तर ए, आपण स्टार्टमध्ये बोललो होतो का जो मेहनती माणूस असेल, मेहनती माणूस असेल त्याला त्याला भरभराट नाही येणार, कारण तो एरेफ शब्दातला काम करेल. आणि जो आळशी माणूस आहे, जो अख्खा आठवडा पण काम नाही करत आणि फ्रायडेला पण काम नाही करत, पण त्याच्यामुळे त्याला अख्खा खूप ब्लेसिंग देईल का, अरे त्यांनी एरेफ शब्दातलं काम नाही केला, त्यांनी एरेफ शब्दातला फ्रायडेला त्यांनी काम नाही केलं का, तो आळशी आहे म्हणून. पण त्याच्यासुद्धा त्यांनी फ्रायडेला काम नाही केलं, पण त्याला अख्खा वर्षभर हो आशेम त्याला ब्लेसिंग देतो का, एरेफच्या बदला तुम्ही काम नाही केलं म्हणून. पण तो अख्खा आठवडा पण नाही करत, त्याचं काही इंटेन्शन पण नाही, तो आळशी आहे म्हणून तो काय नाही करत. नाही तरी सुद्धा त्याला ब्लेसिंग मिळते. म्हणून मी बोललो होतो स्टार्टमध्ये का आळशी माणूस असेल त्याला पण ब्लेसिंग मिळते का, कारण तो फ्रायडेला काम नाही केलं म्हणून. आणि जो माणूस मेहनती असेल त्याला पण ब्लेसिंग नाही मिळत, कारण त्यांनी फ्रायडेला काम केलं म्हणून. तर सगळ्या गोष्टींमध्ये फायदा आहे, तोटा आहे, आपल्याला माहित आहे, सगळ्यांना माहित आहे. पण आपण बघतो का खूप गोष्टींमध्ये माणसाला जमत असेल तर त्यांनी अवॉइड केले जास्त चांगलं असतं. आणि अ, तर मग इकडे आपण बघतो येऊन का त्या माणसाने विचारलं पाहिजे, मित्रांनी थोडासा फाइंड आउट केलं पाहिजे, थोडासा अभ्यास केला पाहिजे, आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा होईल. आणि अशा गोष्टींमध्ये नाही, अशी गोष्टी तो नाही करणार ज्याच्यामुळे त्याचा भरभराट जाते घरची. एनिवे, आपण ॲज युजल विल एंड द श्यूर विथ अ स्मॉल स्टोरी. एक ती स्टोरी मी ऐकली, आजच ऐकली श्लोमो लांदाव कडून. आणि त्यांनी फार छान मिखायल अबर्जेल एक मोठे राब होते, जे आपण मिसिलोत करून एक बुकलेट येते एव्हरी शब्दातला, सगळेजण वाचतात. राव अबर्जेलची, त्यांच्या मुलाची, राव इस्रायल अबर्जेलची एक छान बुकलेट असते. एव्हरी शब्दातला येते, हिब्रूमध्ये, इंग्लिशमध्ये, रशियन, खूप भाषांमध्ये आहेत. आणि ओफाकिममध्ये एक मोठा त्यांचा येशिवा आहे, आणि तिकडे हजारो माणसं तोराचा अभ्यास करतात. कोलेले त्यांचा मोठा, आणि ते मोठे रब्बी होते. त्यांचा मुलगा आता पुढे कंटिन्यू करतो त्यांचा. तर ते मीरा मिखायल बर्जेल, सगळे इस्रायल त्यांना फार ओळखतात. आणि ते थोडेसे यंग असतानाच वारले. पण जेव्हापर्यंत जिवंत होते, सगळ्यांना त्यांच्याबद्दल जास्त माहित नव्हतं. पण माहीत सगळं, कारण ते सगळं गपचूप करायचे. सगळं जे जे करायचे त्यांनी मोठा, जे पण करायचे ते कोणाच लक्षात नाही होतं, कोणाला माहित नव्हतं त्यांचे अख्ख्या इस्रायलमध्ये किती लोकांना ते सपोर्ट करायचे आणि कसे सपोर्ट करायचे त्यांनाच माहित होतं. किती किती व्हिडिओ लोकांना, किती व्हिडिओज येतो मी, किती ऑर्फन लोकांना ते सपोर्ट करायचे. आणि त्यांनी आतल्या आत करायचे, कोणालाच नाही कळलं कसे करायचे, त्यांनाच माहित आहे. आणि नंतर ते वारल्यानंतर सर्व स्टोरीज बाहेर आले, सर्वांना कळलं काय एवढा एवढा मोठा खेसेत, एवढा मोठा काइंडनेस. तर प्रत्येक प्रत्येक इस्रायल माणसाचा तो ड्रीम असतं तिकडे पोचायला, आणि ते पोचले पण गपचूप, कोणालाच नव्हतं माहित. एनिवे, ते वारल्यानंतर त्यांचा सर्व झाल्यानंतर दफनविधी झाली. आणि त्याच्यानंतर एक माणूस आला आणि त्यांच्या कबरवर झोपला आणि रडायला लागला. सगळ्यांमुळे वा व्हायला, काय झालं, काय झालं, एवढं काय झालं. तर सगळे माणसं, आणि रडतोय जोर जोरात, माफ कर, जोर जोरात रडतोय तिकडे त्यांच्या कबरवर झोपून. ए, तर त्याला बाबरजेलचे जवळचे माणसं होते, त्यांनी बघितलं त्याला.
ते म्हणले वाय. हा माणूस त्याला घेतला, उचलला त्यांनी, आणि त्याला बाहेर हाकलला तिकडून. बाहेर जा, इथून बाहेर जा तू. ए, काय येतं, काय झालं तुला? तर बाकीच्या माणसांनी विचारलं, ह्याला तुम्ही रडून द्या, जाऊन द्या ना, काय करायचं तुम्हाला, तुम्ही याला बाहेर कशाला हाकलता? त्या सगळे जवळचे माणसं होते, मिखाईल अबरजलचे जवळचे माणसं होते, ते बोलले हा माणूस 10 वर्ष, 10 वर्ष तो राब्बीवर येऊन उलट सुलट बोलायचं त्याला, त्याला लेवजोत, त्याला इन्सल्ट करायचं त्या सगळ्यांच्या समोर. आणि आता काय रडतो हा? 10 वर्ष त्यांनी राब्बीच्या विरुद्ध काम करायचा, राब्बीच्या विरुद्ध बोलायचा, राब्बीला येऊन ते उलट सुलट बोलायचा. आणि ह्याला आता, आता सुचलं त्याला रडायचं. तर मग त्याला विचारलं, तू काय झालं? एवढं 10 वर्ष तू काय झोपला होतास? आणि तेच नाही, गपचूप नाही, तो राब्बीच्या विरुद्ध करत होतास, आता काय रडतोस? आता काय रडायला झालं तुला? राब्बी वारल्यानंतर तुझ्या लक्षात आलं का तुझी चूक झाली? तर तो माणूस बोलला का 10 वर्ष आधी तो कोलेजमधून बाहेर गेला, आणि तो राबीच्या विरुद्ध होता, राबीच्या विरुद्ध होता, आणि त्यांच्या विरुद्ध काम करत होता, त्यांच्या विरुद्ध बोलायचा, उलटसुलट बोलायचा, रिस्पेक्ट नाही द्यायचा. आता त्यांच्या घरची हालत खराब होती. त्याची बायको, याची बायको त्या राबीकडे गपचूप गेली आणि तिला बोललं का आमची हालत खराब आहे, घरी आम्हाला खायला प्यायला बरोबर नाही आहे, कारण तो कॉलेजमध्ये नाही आहे. तर आम्ही काय करू आता? तर राव त्याला बोलले, ती स्टोरी अशी आहे, तो त्यांनी त्याची बायको वारल्या, त्याची राबी वारल्यानंतर त्याची बायको बोलली, ती चालली कशासाठी? त्या फ्युनरलसाठी. तर त्यांनी विचारलं का? समज तू त्या फ्युनरल जाशील, तो बोलला तिला, समज तू मिखाईल अबरजेलच्या फ्युनरलला जाशील, तर तो दुसऱ्या दिवशी डायव्हर्स देईल, बोला तिला. थोडा विरोध होता त्या राब्बीच्या. तेव्हा ती बायको बोलली, तुला नाही माहित काय चाललंय इकडे, तुला नाही माहित तो राब्बी कोण होता, मी तुला सांगते. आणि मग तिने सांगितलं का 10 वर्ष आधी जेव्हा त्यांच्या घरची सिच्युएशन खराब होती, त्यांना खायला प्यायला घरी बरोबर नव्हतं, आणि मुलं होते घरी, आणि पैसा नव्हता, काय नाही आहे, तर तेव्हा ती राब्बीकडे गेली आणि त्याला बोलली की आमच्या घरी काय नाही खायला. तर तो बोलला तिला का नवीन अकाउंट उघड, एक बँकचा अकाउंट उघड आणि मला डिटेल्स दे. आणि हा राब मिखाईल अबरजेल एव्हरी मंथ त्या अकाउंटमध्ये त्यांच्या फॅमिलीला सपोर्ट करत होता. एव्हरी मंथ त्याला पगार सारखा त्याला त्याच्या अकाउंटमध्ये, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकत होता. आणि 10 वर्ष त्यांनी टाकले, नाही नसते एक महिना 2 महिने, 10 वर्ष त्यांनी त्या अख्ख्या फॅमिलीला सपोर्ट केला. आणि ह्या 10 वर्षामध्ये हा माणूस, ज्याची फॅमिली तोच राब्बी सपोर्ट करतोय, तो एव्हरी टाइम त्याला याचा आणि इन्सल्ट करत त्या तोंडावर, त्याला उलट बोलायचा, त्याच्या विरुद्ध काम करायचा. त्याला नाही माहित का त्याची फॅमिली आणि त्याला जेवायला मिळतंय, तो राब्बीच त्याला जेवायला प्रोव्हाइड करतोय, ते त्याला नव्हतं माहित. आणि ती बायको पण त्याला काय नाही बोलली, कारण राब्बी बोलले काय बोलायचं नाही, गपचूप. 10 वर्ष तो विरोध करत होता राब्बीच्या, आणि तोच राब्बी त्याला 10 वर्ष पगार देत होता त्याच्या अकाउंटमध्ये, त्यालाच नाही माहित तो राब्बी त्याला सपोर्ट करतोय. आणि आता त्याच्या बायकोने त्याला सांगितलं का 10 वर्ष जे पण त्यांनी खाल्लं ते राब्बीच्या ज्या ज्या खूतमध्ये होतं, आणि त्यांनी त्याला सपोर्ट केला म्हणून. आणि आता माझ्या लक्षात आलं का माझी मोठी, एवढी मोठी चूक केली झाली, आणि हा एवढा मोठा सद्दिक होता का तो एकदा पण नाही बोलला त्याच्या समोर, तुझ्या त्या उलट सुलट बोलायचं, तरी पण तो एकदा पण नाही बोललास, अरे तुला माहिती आहे का कोण सपोर्ट करतो तुला, कोण पगार कुठून मिळते तुला माहिती आहे? तेव्हा एकदा पण त्याला नाही बोलला. आणि तसं तसं आपली सूत पाहिजे का प्रत्येक माणसाला, जो माणूस दुसऱ्यांना सपोर्ट करतो, दुसऱ्यांना मदत करतो, तर जेवढं गपचूप करता येईल तेवढं चांगलं आहे. आणि जे पण, तर इकडे आपण बघतो काय एवढा मोठा सूत, आणि तेच नाही, हजारो लोकांना ते सपोर्ट करायचे असेच, आणि असे कोणालाच नाही माहित की कुठून यायचं आणि कसे ते कोलेल. आणि एक वेळा त्यांनी जे कोलेल, ते वारल्यानंतर कोलेल वगैरे बंद झाले खूप, अरे पैसे कुठून येतात नाही माहित आम्हाला, कोणाच नव्हतं माहिती कुठून येतात. ते वारल्यानंतर सगळ्यांना वाई, का नाही या महिन्याला पैसे नाही मिळाले, अरे अबरजेल वारले. त्यांना नंतर समजलं का तेच सपोर्ट करत होते एवढ्या कोलेलिमला, अख्ख्या इस्रायलभर. तर हसदे अशेम, लेट्स होप का आपण पण त्या
लेवलला पोचू ज्याच्यामध्ये आपण जी पण चांगली गोष्ट करू ती गपचूप करू, कोणाला न लक्षात येता. आणि बेदात असेम कोणाला गरज नको लावून दे कोणाचीच. लेट्स होप की आकाश बाळकू सगळ्यांना प्रोव्हाइड करेल. आणि कोणाला दुसऱ्यांची गरज नको लावून दे आपण येऊन नामबाजीमध्ये बोलतोय. तर we'll end this shiur with this small prayer as usual. מודני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא והם רצים לבאר שחת, שנאמר ואתה אלוהים תורידם לבאר שחת. אנשי דמים ומרמה. לא יחצו ימיהם ואני אפתח בך. So thanks a lot for being with us, learning together, and it's a big zchut, it's a big merit. Thanks a lot for being with us. Have a great week, and shalom shalom וכל טוב. ושנה טובה ומבורכת. חזק וברוך כבודו. סיימת זאת. חזק ואמץ. תודה רבה.